Hello friends, welcome back to my channel Speak English with Jayashree. सर आपला आज बेसिक स्पीक इंग्लिश कोर्सचा हा 4th डे आहे. आपण याआधी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण इंग्लिश कशा प्रकारे बोलू शकतो, आपण सेंटेन्स फ्रेम कसे करू शकतो आणि दिस दॅटचा वापर करून आपण सेंटेन्स कसं बनवायचं आणि त्याचा वापर कुठे करायचा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला माहिती नसेल डे 1ची लिस्ट कुठे आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ती डे फर्स्टचा व्हिडिओ बघू शकता. गाईज ही सिरीज मी स्टार्ट केली आहे स्पीकिंग इंग्लिश कोर्ससाठी, तर प्लीज ही सिरीज स्टार्टिंग टू एंडपर्यंत नक्की बघा. एकही व्हिडिओ मिस नका करू, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण बघितलं तर तुम्ही स्पीकिंग इंग्लिश परफेक्टली करू शकता, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये छान परफेक्टली बोलू शकता. सो आज आपण बघणार आहोत वर्ब्स. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर आपण एखादी ॲक्शन करतो, कृती करतो, ते आपण कशा प्रकारे सांगतो, कशा प्रकारे बोलतो. जसं की आपण बोलतो कशासाठी बोलतो, आपण काय करत आहोत ते आपण बोलत असतो, तर त्याच्यासाठीच आपण हे वर्ड वापरतो, म्हणजे वर्ब वापरतो. तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वर्ब आणि मराठीमध्ये म्हणतात क्रियापद. जसे की आपण राईट करणे, वॉक, गो, रीड, वॉच अशा आपण ॲक्शन किंवा अशा कृती आपण करतो, तर त्याच आपण बोलण्याच्या कृतीतून आपण सांगत असतो. तर ते आपण ते वर्ब जर आपल्याला माहिती जर असेल तर आपण योग्य प्रकारे ते आपलं सेंटेन्स फ्रेम करू शकतो आणि आपल्याला काय म्हणायचं आहे समोरच्या व्यक्तीला आपण योग्य प्रकारे सांगू शकतो. त्यामुळे हे वर्ब आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे असतात. जर हे वर्ब तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही योग्य प्रकारे तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय सांगायचं आहे, समोरील व्यक्तीला तुम्ही हे बरोबर सांगू शकता. सो चला तर मग ह्या वर्बची आपण माहिती घेऊया. गाईज मी खूप बेसिक वर्ब्स घेणार आहे. जर तुम्हाला हे आधीपासून माहिती असेल तर वेल अँड गुड, तुम्ही याची प्रॅक्टिस करा माझ्याबरोबर, आणि जे तुम्हाला माहिती नसेल ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. रोजच्या वापरामध्ये ते वर्ब आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल तुम्ही इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हाल आणि ते वर्ड्स तुमच्या डेली यूजमध्ये येऊन तुम्ही इंग्लिशमध्ये प्रो बनाल, छान प्रकारे इंग्लिश तुम्ही बोलू शकाल. चला तर मग गाईज सुरुवात करूया. वर्ब म्हणजे काय आणि आपण त्याचा वापर कशा प्रकारे आणि कुठे कुठे करू शकतो. सो फर्स्ट आहे मूव्ह. मूव्ह म्हणजे हलणे. मूव्ह म्हणजे हलणे म्हणजे सरकणे. याचा आपण दोन्ही प्रकारे वापर करू शकतो. मी खूप बेसिक वर्ड्स घेत आहे, सो प्लीज जर तुम्हाला येत असेल तर प्रॅक्टिस करा, जर नसेल येत तर तुम्ही हे रिकग्नाइज करा. सो त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे मूव्ह. मूव्ह अ बीट, थोडं सरक किंवा थोडं बाजूला हो, या दोघे अर्थ आपण याचा वापर करू शकतो. मूव्ह अ बीट. प्लीज मूव्ह युअर बॅग. प्लीज मूव्ह युअर बॅग, कृपया तुमची बॅग हलवा. तुम्ही एखाद्याला विनंती करत आहात तर आपण त्याच्या आधी आपण प्लीजचा वापर करायचा असतो. गो. गो म्हणजे जाणे. गो म्हणजे जाणे. तर आपण एखाद्याला सांगत असतो की तू जा बाबा, तर कुठे? गो देअर, तिथे जा. गो देअर. गो म्हणजे जा आणि देअर म्हणजे तिथे, या अर्थाने आपण याचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट आहे गो टू द स्कूल. तुम्ही एखाद्याला सांगत असाल की शाळेत जा म्हणून, तर कसं सांगणार? गो टू द स्कूल. शाळेला जा. शाळेला जा. बेसिकली हे वाक्य तुम्ही लहान मुलांसोबत यूज करू शकता. सो तुम्ही याचा प्लीज तुमच्या डेली लाईफमध्ये उपयोग करा आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आहे वॉक. वॉक. वॉक म्हणजे चालणे. चालणे, पायी चालणे किंवा स्लोली चालणे. सो त्याचं सेंटेन्स आहे आय वॉक डेली. आय वॉक डेली, मी रोज चालते. डेली म्हणजे रोज आणि आयसाठी ते वापरलेलं आहे मी. आय वॉक डेली. नेक्स्ट आहे राईट. राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. सो आपण बऱ्याच गोष्टी लिहित असतो, जसं की आपण लेटर लिहितो, क्वेश्चन आन्सर्स लिहितो, डायरी राईट करतो, तर त्यामध्ये तुम्ही ह्या राईट या वर्डचा यूज करू शकता. आय राईट अ लेटर. याचा सेंटेन्स आहे आय राईट अ लेटर. मी एक पत्र लिहिलेले आहे. मी एक पत्र लिहिलेले आहे. नेक्स्ट आहे रीड. रीड म्हणजे वाचणे. रीड म्हणजे वाचणे म्हणजे वाचन करणे. आपण त्याच्यामध्ये काहीही वाचन करत असतो, जसं की आपण न्यूजपेपर वाचतो, बुक वाचतो, एखादं मॅगझिन आपण रीड करत असतो. ते त्याचं सेंटेन्स आहे ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. आता इथे रीडिंग, रीड आणि रीडिंग. रीडिंग हा आपला काय आहे? वर्ब आहे. त्याला आपण काय लावलेलं आहे? आय एन जी. आय एन जी याच्यासाठी लावलेलं आहे कारण की ती कृती अजूनही चालूच आहे, ती संपलेली नाही, म्हणून आपण त्याला आय एन जी हे प्रत्यय लावलेलं आहे. मी पुढील व्हिडिओमध्ये जेव्हा ग्रामरची व्हिडिओ मी स्टार्ट करेल तेव्हा याच्यामध्ये मी ही आय एन जी एक्सप्लेन करणार आहे. थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक म्हणजे विचार करणे. त्याचं सेंटेन्स आहे थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याआधी विचार करा. आता हे आपण खूप बेसिक सेंटेन्स आहे, पण डेली लाईफमध्ये बरेच वेळा आपल्या लहान मुलांना किंवा आपण कोणाला म्हणत असतो की बोलण्याआधी विचार करून बोलायचं, त्याचे परिणाम
वाईट होतील त्या संदर्भातील हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक अप समथिंग, काहीतरी बोल. समथिंग म्हणजे काहीतरी. टॉक. टॉक म्हणजे पण बोलणे. टॉक म्हणजे पण बोलणे. हे सुद्धा आपण स्पीकच्या सिनोनिम्स पण याचा यूज करू शकतो, म्हणजे समानार्थी म्हणून आपण याचा वापर करू शकतो. टॉक टू मी, मला बोल. टॉक टू मी, मला बोल या अर्थाने आपण टॉकचा इथे वापर करू शकतो. बघा गाईज, मी खूप बेसिक वर्ड्स घेत आहे, वर्ब्स घेत आहे. जर माहिती असतील तर वेल, लँग्वेज नसतील माहिती तर प्लीज याची प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट आहे गेट अप. गेट अप म्हणजे उठणे. आता उठणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही झोपेतून उठवत नाही तर तुम्ही उठल्यात आणि बेडवर लोळत आहात तुम्ही, त्याच्यावरून तुम्हाला बेडवरून उठवायचं आहे. त्या अनुषंगाने आपण या वर्बचा वापर करतो. गेट अप फ्रॉम द बेड. गेट अप फ्रॉम द बेड. बेडवरून उठ. बेडवरून उठ. तुम्ही जागी आहात, झोपेतून उठलेले आहात, पण तुम्ही बेडवर लोळत पडलेले आहात, तर त्याच्यासाठी आपण हा सेंटेन्स यूज करू शकतो. स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. स्लीप म्हणजे झोपणे. आय नीड माय स्लीप. मला माझी झोप हवी आहे. मला माझी झोप हवी आहे. स्टँड. स्टँड म्हणजे उभे राहणे. स्टँड म्हणजे उभा राहणे किंवा उभे राहणे. आता मोस्टली आपण स्टँड खूप वर्ड यूज करतो, जसं की लहान मुलांसाठी स्टँडअप आपण शब्द हा सहसा वापरतो. स्टँडअप इन अ रो. एका रांगेत उभे राहा. आता हा शाळेत बोलला जाणारा सहसा शब्द असतो, जसं की टीचर सहसा मुलांना सांगतात की स्टँडअप इन अ रो. एका रांगेत उभे राहा. या अर्थाने आपण याचा यूज करू शकतो. सिट. SIT. सिट. सिट म्हणजे बसणे. सिट म्हणजे बसणे आणि त्याचं सेंटेन्स आहे सिट डाऊन. सिट डाऊन म्हणजे खाली बस. सिट डाऊन म्हणजे खाली बस. नेक्स्ट आहे कम. कम. कम म्हणजे येणे. एखादा व्यक्ती येत असेल किंवा एखादी गाडी किंवा बस येत असेल तर आपण येणे हा शब्द त्याच्यासाठी यूज करू शकतो. आता ते कम हियर. कम हियर म्हणजे इथे ये. हियर म्हणजे इथे. लाफ. लाफ म्हणजे हसणे. लाफ म्हणजे हसणे. याचं सेंटेन्स आहे डोंट लाफ. हसू नकोस. डोंट लाफ. हसू नकोस. आपण बरेच वेळा म्हणतो, आपण एखादं काही बोललो तर समोरची व्यक्ती आपल्यावर जे हसत असेल तेव्हा आपण सेंटेन्स त्यांना म्हणू शकतो की प्लीज डोंट लाफ ऑन मी. अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. अर्ली म्हणजे लवकर. वेक अप अर्ली. लवकर उठा. आता या लवकर उठण्यासाठी आपण वाचा वापर करू शकतो. अर्ली म्हणजे लवकर. कीप. कीप म्हणजे ठेवणे. कीप म्हणजे ठेवणे. कीप देअर. तिथे ठेव. आपण कुणाला तरी सांगत असतो पण एखादी वस्तू कुठेतरी ठेवायची असेल तर त्या याच्याने आपण ह्याचा वापर करू शकतो. कीप देअर. तिथे ठेव. मेमराईज. मेमराईज म्हणजे लक्षात ठेवणे. इन शॉर्ट पाठांतर करणे. मेमराईज दिस चॅप्टर. हा धडा पाठ कर. आता सहसा हे इन्स्ट्रक्शन्स टीचर मुलांना देतात किंवा आई आपल्या मुलांना देते की तुला हे लर्न करावं लागेल, पाठांतर करावं लागेल. त्याच्यासाठी आपण हा सेंटेन्स हा वर्ड इथे यूज करू शकतो. मेमराईज. बाईट. नेक्स्ट आहे बाईट. बाईट म्हणजे चावणे. बाईट म्हणजे चावणे. डॉग बाईट हिम. कुत्रा त्याला चावला. कुत्रा त्याला चावला. या अनुषंगाने आपण बाईट या शब्दाचा या वर्बचा इथे वापर करू शकतो. नेक्स्ट आहे सी ऑफ. सी ऑफ म्हणजे निरोप घेणे. सी ऑफ म्हणजे निरोप घेणे. सी ऑफ हर. तिला निरोप दे. इथे घेणे किंवा देणे दोन्ही अर्थाने आपण याचा सी ऑफचा इथे वापर करू शकतो. नेक्स्ट आहे लुक फॉर. लुक फॉर म्हणजे शोधणे. लुक फॉर म्हणजे शोधणे. आय ॲम लुकिंग फॉर अ जॉब. मी नोकरी शोधत आहे. आय ॲम लुकिंग. बघा इथे लुकला काय लागलेलं आहे ING. लुकिंग म्हणजे मी अजूनही जॉब शोधत आहे, मला जॉब मिळालेला नाही. या अनुषंगाने आपण त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट लुक आफ्टर. काळजी घ्या. लुक आफ्टर. काळजी घ्या. सो इथे याचं सेंटेन्स फ्रेम होऊ शकतं की आपण एखाद्याची आपण काळजी घेत आहोत की त्याची केअर करत आहोत. शी लुक्स आफ्टर हर मदर. शी लुक्स आफ्टर हर मदर. ती तिच्या आईची काळजी घेते. ती तिच्या आईची काळजी घेते. जसं की बरेच वेळा आता मुलं आपल्या आईची काळजी घेतात किंवा आई त्या आपल्या मुलांची काळजी घेते. नेक्स्ट आहे लर्न. लर्न म्हणजे शिकणे. लर्न म्हणजे शिकणे. आता याचा सेंटेन्स आहे लर्न न्यू थिंग्स. लर्न न्यू
थिंग्स, नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी शिका. आता इथे गोष्टीसाठी यूज केलेला आहे थिंग्स. थिंग्स म्हणजे गोष्टी, म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये रोज नवीन नवीन काही ना काही शिकलं पाहिजे. जसे की आता तुम्ही शिकत आहात स्पीकिंग इंग्लिशचा कोर्स. सो हे पण एक नवीन प्रकारचं तुमचं शिकणं आहे. होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असणार आहे, आजचा हा पार्ट समजलेला असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जो तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा. थँक्यू.